आम्ही फक्त कट्टर धैर्यशील मानेंच्या बाजून राहणार। आजपर्यंत राज शेट्टी आंदोलन केले 100 रुपयासाठी, तरी पण आम्हाला लाभ मिळाला नाही। धैर्यशील दादांचं कसं आहे, काम बोलते, नेता नाही येऊन दे, काम यायला पाहिजे। की आजपर्यंत शिरोळ तालुक्याला यड्रावकर साहेबांनी एवढी निधी आणल्या की एवढं विकास काम केले की आजपर्यंत कुठलाच नेता केलेला नाही, आणि त्यांच्या पाठिंब्यानं 100% धैर्यशील मानेंना विजय हा निश्चित आहे। मोदीसाठी 400 पार यासाठी आलाय। या आघाडीचा नेता आहे तो मोदीच, पलीकडच्या आघाडीला अजून नेताही नाही। ना राहुलजी आहेत, ना ममताजी आहेत, ना लालू प्रसाद यादव आहेत, ना कोण आहेत। वातावरण धैर्यशील दादांचं एक नंबर वातावरण आहे। आज शेट्टी साहेबांनी सुद्धा फॉर्म भरलाय, गर्दी आहे तिकडे पण। गर्दी असल्या तर पण महायुतीचा उमेदवार धैर्यशील माने हे 100% निवडून येतील। 4 उमेदवार झाल्यात, एवढे जण उमेदवार झाल्यामुळे फायदा कोणाचा होणार? फायदा महायुतीचा होणार आहे। आपल्याकडे नाव आहे हा मोदी साहेबांना आहे, त्यामुळे आम्ही दुसऱ्या उमेदवाराचा विचारही पण करू शकत नाही। पण राज शेट्टी साहेबांचा एवढं काय राहिलेलं नाही, तर नुसतं उठसूट इलेक्शन आलं की ऊस आंदोलन चालू करायचं, ह्याच्या पलीकडे दुसरं काय राहिलेलं नाही त्यांचं। गोकुळ सोबत गोकुल। दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। माझ्यासोबत आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील काही लोक आहेत। दुपारची वेळ आहे, कडाक्याचं ऊन आहे, आणि या कडाक्याच्या उन्हामध्ये सुद्धा लोक नेत्यांची भाषणं ऐकायला अजून इथं थांबलेली आहेत, आणि आपण आता त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे। दादा नमस्कार। नमस्कार। गाव कुठले? राजापूर, शिरोळ तालुका, शेवटचा गाव, शिरोळमधलं शेवटचं गाव, कर्नाटकच्या बाउंड्री, तिकडून आलोय। कुणाच्या प्रचाराला? आम्ही फॉर्म भरायला फॉर्म करायला धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांच्यावर अर्ज भरायला आलेले आहोत। एवढं लांब? होय। कसं काय? 60 किलोमीटर गाव आहे आमचं लांब इथून। आम्ही मोदीसाठी 400 पार यासाठी आलाय। झेंडाच घेतलाय बीजेपीचा। काय मग निवडून येणार, नक्की येणार। कसं काय? होय। एवढी ताकद लागली आहे सगळे कोण ताकदच नाही, सगळे गेलेच खड्ड्यात। कसं काय? होय, लोक सगळे मुख्यमंत्रीकडे आहे सगळे। काय म्हणला? आजपर्यंत राज शेट्टी आंदोलन केले 100 रुपयासाठी, तरी पण आम्हाला लाभ मिळाला नाही। तर तेच जर आंदोलन होत नसतं तर आता सगळे कारखानदार मिळून 3200 ते 3300 रुपये दर देत असतात ते राजू शेट्टीमुळे। आज शेट्टी साहेबांनी सुद्धा फॉर्म भरलाय, गर्दी आहे तिकडे पण। गर्दी असल्या तर पण महायुतीचा उमेदवार धैर्यशील माने हे 100% निवडून येतील, हे आम्ही आज गवाही देतो। इथनं राजापूरच्या गावच्या वतीनं आम्ही सांगू इच्छितो, पाठिंबा देतो। बरं, तुमचं गाव कुठलं? रेंदा तालुका हातकणंगले जिल्हा। वातावरण आहे खासदार साहेबांचं, धैर्यशील माने, आपलं महायुतीचेच दोन्ही पण निवडून येणार आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले। हो नमस्कार। नमस्कार। गाव कुठले? राजापूर, शिरोळ तालुका। शिरोळ तालुका। एवढं लांब नाही आलाय? आम्ही 60-65 किलोमीटर आलोय। वातावरण कसं काय तिकडे? वातावरण चांगलं आहे। 4 उमेदवार झाल्यात, एवढे जण उमेदवार झाल्यामुळे फायदा कोणाचा होणार? फायदा महायुतीचा होणार आहे। कसं काय? कारण याच्यामध्ये यड्रावकर साहेबांनी पण आपल्या तालुक्यात भरपूर काम केलं आहे। त्याच्यानंतर चंद्रकांत दादाने आपलं गाव महापुरात नुकसान भरपाई दराला दत्तक म्हणून राजापूर गाव घेतलं होतं। चंद्रकांत दादांचं काम चांगलं झालं आहे। तर हे त्या पद्धतीनं आता धैर्यशील दादांचं सुद्धा 2.5 वर्ष कोरोना असल्यामुळे त्यांनी येऊ शकले नाही, ते नाराजी होतं। पण आम्हाला धैर्यशील मानेंना मत घालायचं आहे, त्यासाठी फंडसुद्धा आता भरपूर आपल्याला दिलेले आहेत। त्यानिमित्तानं आम्ही धैर्यशील माने हे उमेदवार नाही होते पहिला 2.5 वर्ष कोरोना, त्यानंतर काय हे झालं नाही, पण त्याच्यानंतर येऊन 2 वेळा भेट दिले, तरी पण आम्ही आमचं नाराजी त्यांच्यापुढे मांडल्यानंतर त्यांनी शब्द दिल्यात आम्हाला विकासाचा मुद्दाच होता। तरी आम्ही सर्व नरेंद्र मोदी साहेबांचा फॅन आहोत, कारण 400 पार हा देशात करणं गरजेचं आहे। कारण प्रत्येक दाराला धान्यसुद्धा आता 5 वर्ष मोफत दिलेले आहेत, गॅस सिलेंडर दिलेले आहेत, तरी वीज निर्मिती आहे, आणि प्रत्येक आयुष्यमान भारत योजना आहे। कारण मी माजी सरपंच असल्यामुळं मी काम 10 वर्ष 2012 पासून 2022 पर्यंत मी काम केलो आहे, कारण तिथं काही कमी पडू दिलं नाही। शिरोळचा स्थानिकचा उमेदवार आहे, तिकडचे बघायला गेले तर शेट्टी साहेब आहेत स्थानिकचे उमेदवार, कसा फरक पडेल तसं? नाही, आम्ही शेट्टी साहेबांच्या बरोबर सुद्धा आम्ही मोदी बरोबर होती त्यावेळी त्यांना भरपूर मदत केलं आहे मताचं राजापूर वतीनं। त्यांनी मोदींचा हात सोडल्यामुळे आम्ही नाराज होऊन त्यांचा हात आम्ही शेट्टींचा हात सोडलाय। ह्याच्यामुळे दुसरं काही नाही। आणि आता ऊसाचा पट्टा शिरोळ तालुका असल्यामुळं काही आमचं शेवटला असं आंदोलन आणि पाऊस याच्यामुळे शेतकऱ्यांचं फार नुकसान झाला, कारण 101 रुपये पदरातच पडले नाही, आणि शेवटी आमच्या शेतकऱ्यांचं एक ऊस सुद्धा शेवटी जळून गेले। आबांना कशी पडेल मतदान तिकडे?
कोण आबा सतीश आबांना ते आम्ही काय सांगू शकणार नाही, कारण आम्ही सर्व महायुतीचंच आहे. कारण पहिल्यांदाच आपल्याकडे नाव आहे हा मोदी साहेबांना आहे, त्यामुळे आम्ही दुसरा उमेदवारचा विचारही पण करू शकत नाही. आणि तुम्हाला एक खरं सांगतो, मी शाहवाडी पन्हाळा मतदारसंघात येतोय. शाहवाडीचा दुर्गम भाग सोनूर लेगाव. आमचे शाहवाडी पन्हाळ्याचे विद्यमान आमदार कोरे साहेब हे त्या भागचे नेतृत्व करतात. त्यामुळं आबा आणि सावकर साहेब कट्टर परस्पर विरोध आहेत आणि सावकर साहेबांनी धैर्यशील मानेंना मोदींच्यासाठी सपोर्ट केलाय. स्थानिकचा उमेदवार म्हणून म्हणतात लोक अशी विरोधक अशी चर्चा करतात की बाबा सावकर साहेबांना आता आम्ही वन वे करतोय, पण तसं काय नाही. आमच्या नेत्याने आम्हाला सल्ला दिला की वन वे काय नाही, आम्हाला तो कधीच जड नव्हता आणि इथून पुढे नसेल. आम्ही वन वे नाही, आम्ही फक्त कट्टर धैर्यशील मानेंच्या बाजून राहणार. कसं काय एवढं काय सावकारांचा शब्द म्हणून? हां, सावकारांचा शब्द म्हणून. आणि ते उमेदवार आमचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणजे विरोधक आहेत, त्यांना आम्ही सहानुभूती देणार. पर्सेंटेज मध्ये बोलायला गेलं तर सावकारांचं किती पर्सेंटेज आणि आबांचं आता 32,000 लीडनं सावकार साहेब शेवाडे पन्हाळ्यानं आलेत आमदार केलं, तेच लीड राहणार. एक सहानुभूती म्हणजे 10-5 मतदान वाढ घेतील हे उमेदवार. नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? मी राष्ट्रीय बुद्रुक तालुका राधानगरी. राधानगरी तिकडचं आहे तुम्ही? काय वातावरण इकडं? वातावरण आहे एकतर या मतदारसंघातील उमेदवार मनलिक साहेब आणि धैर्यशील माने साहेब या दोघांच्या विजयाबद्दल काही शंका नाही. याला कारण एक मात्र राष्ट्रीय नेतृत्व, खंबीर नेतृत्व, कणखर नेतृत्व. नेत्यांनी आता भाषणं बघायला गेली तर सगळी मोदींच्या वरती भाषणं बोलायला लागले. हो, मोदी हेच विनर चेहरा आहेत. या आघाडीचा नेता आहे तो मोदीच. पलीकडच्या आघाडीला अजून नेताही नाही. ना राहुलजी आहेत, ना ममताजी आहेत, ना लालू प्रसाद यादव आहेत, ना कोण आहेत. पण आमच्याकडे आमचा नेता फिक्स आहे आणि मोदींच्या चेहऱ्यावरच ही निवडणूक आपण सर्व पार करणार आहोत. आणि अबकी बार 400 बार जो त्यांचा नारा आहे तो खरा होतोय. आणि याला कारण दुसरं महत्त्वाचं, मी भारतीय सेनेचा निवृत्त माजी सैनिक आहे. हार्डली या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही सैनिक काश्मीरमध्ये 370 कलमची काय परिस्थिती आहे ते फक्त सैनिकच सांगू शकतात. इकडच्या जनतेला त्या संदर्भात काही माहिती नाही. पण आज 370 हटल्यानंतर जसं बाबरी पतन झालं, देशात दंगली उसळल्या, असं वाटत होतं की आम्हाला लष्कराला सुद्धा की आता कुठल्या तरी भयंकर मोठ्या रोषाला सामोरं जावं लागणार. पण हे या राष्ट्रीय नेतृत्वाचा करिश्मा आहे, या नेतृत्वाचा तो कणखरपणा आहे. श्रीमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ज्यांचं नाव इथं आवर्जून घ्यावं लागेल ते अजित कुमार डोभाल यांच्या चाणक्य नीतीतून 370 कलम अगदी व्यवस्थित कुठेही फटाकडी न वाजता खतम झालं आणि आज त्याची फळं देश भोगत आहे आणि काश्मीरमधलं पर्यटन प्रचंड संख्येनं वाढलेलं आहे. आणि त्याच जोडीला जे रोडकरी मंत्री आहेत या देशाचे बलाढ्य नितीनजी गडकरी 400 पार होणार का सांगा? 405 निश्चित होणार. तुमचं गाव? नमस्कार. रेंदा तालुका हातकणंगले. काय वातावरण इकडे? वातावरण धैर्यशील दादांचं एक नंबर वातावरण आहे. गेल्या वेळी आमच्या गावामध्ये धैर्यशील दादांना 7,400 होतं मतदान, यावेळी 8,600च्या आसपास होईल. कसं काय? जवळपास त्यांनी आम्हाला विकास निधी 5 कोटी रुपये दिलेला आहे आणि कोरोनाचा 3 वर्षाचा कार्यकाळ सोडला तर 2 वर्षात 5 कोटीची कामं आमच्या गावामध्ये त्यांनी केलेली आहेत. रस्ते, गटर्स म्हणा किंवा बाबासाहेब आंबेडकर निधीतून निधी दिलेला आहे. आणि आम्हाला जवळ पैसे आले पण खासदार यायला नाही, काय त्याचा फरक पडेल? कसं असतंय, लोकप्रतिनिधी हा संसदेत असतो आणि संसदेचं कामकाज पाहिलं तर 2 वर्ष देशाचा कारभार पाहायचा असतो दिल्लीमधून. जो दिल्लीमध्ये असतो तो गावामध्ये तर दिसू शकणार नाही आणि गावामध्ये दिसू शकत नसल्यामुळे धैर्यशील दादांचं कसं आहे, काम बोलतंय, नेता नाही येऊन दे, काम यायला पाहिजे. आता घरचा समजा कुटुंब प्रमुख जर कामावर गेला तर तो दिवसभर घरात बसू दिसणार नाही आणि तो जर घरात दिसला तर तो काम कधी करणार, मग कुटुंब चालणार कसं. आणि त्यांनी 8,200 कोटीची कामं केलेली आहेत मतदारसंघामध्ये 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये. 3 वर्ष कोरोनामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे धैर्यशील माने दादा यांचं तरी पण 1.5 लाख मताधिक्याने निवडून येतील अशी अपेक्षा आहे. हो, तुमचं गाव कोणतं? मी शिरोळ तालुक्यातून आहे. सध्याला देशाचा विकास भारताची बाहेरच्या देशांमध्ये जगभरात होणारी जी प्रतिमा चांगली आहे, त्यासाठी यावेळी फक्त मोदी साहेबांचा विचार करून यावेळी महायुतीचा जो उमेदवार आहे धैर्यशील दादा यांना निवडून देण्याचा. शिरोळमध्ये तालुक्यात जर निहाय बोलायचं झालं तर ताकद कोणाची चांगली? सध्याला निहाय ताकद म्हटलं तर फक्त मोदी विचारसरणीतनं जे काही लोक आहेत ते फक्त दादांनाच मतदान करणार आहे. नाही, नेता म्हणून तिथं ताकद कोणाची? येड्रावकर साहेबांचा पूर्ण पाठिंबा आहे ह्या सर्व गोष्टींच्यासाठी.
यड्रावकर साहेब साहेबांचा तुम्ही एक मगाशी प्रश्न विचारला की राव शेट्टी स्थानिक उमेदवार आहेत म्हणून, पण मला एक सांगू इच्छितो मी की आजपर्यंत शिरोळ तालुक्याला यड्रावकर साहेबांनी एवढी निधी आणल्या की एवढं विकास काम केले की आजपर्यंत कुठलाच नेता केलेला नाही, आणि त्यांच्या पाठिंब्यानं 100% धैर्यशील मान्यांना विजय हा निश्चित आहे. कारण की यड्रावकर साहेबांचा पाठिंबा शिरोळ तालुका म्हणजे एक नंबरला मताधिक्यानं 100% धैर्यशील मान निवडून येणार. यड्रावकर साहेबांचं किती वार आहे तिकडे? भरपूर, खूप, म्हणजे काय सांगण्याच्या पलीकडे आहे की यड्रावकर साहेबांचं कामच वेगळं आहे. तसं कोण आजपर्यंत नेता केलेलं नाही तिथं, कुठला पण आमदार केला नाही. फंड पण तसं राज्यातनं आजपर्यंत एवढं उमेदवार होऊन गेले, नेते होऊन गेले, पण यड्रावकर साहेबांच्यासारखं कोणच निधी आणलेला नाही. आणि विकास काम पण भरपूर म्हणजे भरपूर झालेलं आहे, आणि इथून पुढे हे विकास हे काम चालत राहणार, आणि यड्रावकर साहेबांचं हे काम कायमस्वरूपी शिरोळ तालुक्याला लाभणार. होम पिच आहे राजू शेट्टींचं असलं तरी काही फरक पडणार नाही, कारण तिथं आता राजू शेट्टींचं मला काय म्हणजे मी काय जास्त काय बोलणार नाही, पण राजू शेट्टी साहेबांचं एवढं काय राहिलेलं नाही. कारण नुसतं उठसूट इलेक्शन आलं की ऊस आंदोलन चालू करायचं, ह्याच्या पलीकडे दुसरं काय राहिलेलं नाही त्यांचं. ते लोकांना पण समजून लागलं आहे यांचं काय राजकारण आहे ते, त्यामुळे मला काय फारसं फरक पडणार नाही असं वाटतं. आबांना कसं मतदान पडेल तिकडे? आबांचं काय आम्हाला काय ओळख नाही आहे, कारण आम्ही आज पण कोणा बघितलं पण नाही, त्यामुळे आम्ही काय सांगू शकत नाही. केंद्र सरकारकडून 250 रुपये शेतीसाठी म्हणजे ऊसासाठी FRP वाढवून केंद्र सरकारने निर्णय घेतले, त्यानिमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा त्याचा फायदा होईल असं माझं म्हणणं आहे. आणि 370 कलम, राम मंदिर, असं अनेक मुद्दे झाले, आणि 3 तलाक, ह्या सर्व विचार करून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना 100% 400 पार करण्याचा हेतू आपल्या तळागाळातून हे निर्णय होणार आहे. मी विनंती करणार धैर्यशील दादांना एवढंच की गेले 5 वर्षे काय होईल ते होऊ दे, पण येणाऱ्या 5 वर्षे तुम्ही निवडून आल्यानंतर प्रत्येक गावागावात विकासाचा मुद्दा असू दे, महापूर असू दे, काही असं अडचण असेल तर प्रत्येक गावागावात करावं असं माझं विनंती आहे. हो, नमस्कार मामा. तुमचं गाव कुठलं? रेंदाळ. तुमचं गाव कुठलं? रेंदाळ. काय रेंदाळमध्ये वातावरण आहे ना, धैर्यशील मानेंचंच वातावरण आहे. भाजप लोक म्हणते वातावरण जर आता ताईटच आहे आता वातावरण. धैर्यशील मानेचं ताईट वातावरण. कसं काय? भाजप आता सर्व काय आहे ते सगळं मोदी सरकारचंच आता चालू आहे ना, त्यामुळे आता सगळं भाजपलाच येणार असं म्हणतात. हो. तर आता आपण आहे कोल्हापूरमधील, आता ज्या ठिकाणी सभा झाली, आता इथून नेते मंडळी जे आहेत ते फॉर्म भरायला गेलेले आहेत, आणि आपण इथं जे काही थांबलेली जे काही स्थानिक लोक होते त्या लोकांच्यासोबत संवाद साधलेला आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा आणि लोकांच्या मनातलं काय आहे त्या आत्ता बघायला गेलं तर आजचा दिवस आहे तो महायुतीचा दिवस आहे. कारण त्यांची दोन्ही उमेदवार जे आहेत त्या दोन्ही उमेदवारांनी फॉर्म भरलेत, त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत या प्रतिक्रिया त्यांच्या बाजूच्या आहेत, त्यांच्या लोकांच्या आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आहेत, आणि त्याच प्रतिक्रिया आपण काय आहे त्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.